आम्ही राजपुत्र आणि राजकन्या आहोत. पुन्हा एक वार वाचूया. कृतघ्न चाकराचा दृष्टांत. 3 अर्थ दडलेले आहेत. एक दृष्टांत आहे, एक चाकर आहे आणि एक कृतघ्न आहे. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, देवाचा शिष्य, देवाच्या जवळ असणारा, प्रभू येशूचा लाडका, प्रभू येशूच्या सानिध्यात असणारा, परमेश्वराचा प्रिय, एकदम जवळीक साधणारा पेत्र, योहान आणि याकोब यापैकी एक पेत्र नावाचा जो शिष्य होता, तो त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझा भाऊ जो आहे, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? हा प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारत आहे. मग तो स्वतःहून म्हणतोय, 7 वेळा करू का? 7 वेळा. येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तू मनाने 7 आकडा टाकू नकोस. तर ऐक, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे. येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा कर. आमचा भाऊ जर चुकत आहे, आम्हाला त्याचा राग आहे, कारण तो चुकत आहे. आणि जो तो जगिरीत्या जर चुकत आहे तर काही अडचण नाही, कारण एक जण पाप करतो आणि दुसराही पाप करतो, आणि म्हणून दोघंही जर चुकत असेल तर काही अडचण नाही. परंतु मी जर सुज्ञ आहे, माझा भाऊ जर सुज्ञ आहे, आमचा देव जर परम सुज्ञ आहे, तर आम्ही असताना या सुज्ञपणामध्ये ज्यावेळेस आमचा भाऊ चुकल्या जातो त्यावेळेस, कारण हा जो पेत्र आहे तो त्याच्या जगातल्या भावाविषयी म्हणत नाही, तर त्या आध्यात्मिक भावाविषयी म्हणत आहे, प्रभू मध्ये असणाऱ्या प्रियजनाविषयी म्हणत आहे, विश्वासणाऱ्या लोकांविषयी म्हणत आहे, बिलीवर्स लोकांविषयी म्हणत आहे, ख्रिस्त शिष्याविषयी म्हणत आहे, एकत्र आलेल्या लोकांविषयी म्हणत आहे, जे सगळे काही एका छत्राखाली आहेत. तुमचा आणि माझा उद्धार करताय, तुमचा आणि माझा उद्धार करता परमेश्वर, त्याच्या घरामधले आम्ही प्रजा आहोत, त्याच्या कुरणातले आम्ही कळप आहोत, आणि त्याच्या राज्यातले आम्ही प्रिय लोक आहोत. आणि एवढंच नाही तर आम्ही राजपुत्र आणि राजकन्या आहोत, आणि तुम्ही आणि मी एकमेकाचे भाऊ आहोत. तर या ठिकाणी भाऊ या शब्दाचा अर्थ पहिला प्रथम आपण त्याचं विश्लेषण करूया, स्पष्टीकरण करूया, तो समजून घेऊया. आता मी एकुलता एक आहे, त्याच्यामुळे मला काही सख्खा भाव नाही, पण तू ज्या मातेने 2, 3, 4, 5, 1 डझन भर नाही का असं एकत्र जे लेकर असतात ना, ते सख्खे असतात भाऊ. तर त्या भावाविषयी परमेश्वर वचनाच्या माध्यमातून बोलत नाही. त्या भावाविषयी देखील प्रेमच सांगितलेलं आहे, त्यांना काही दुश्मनी करायला लावली नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस प्रार्थना सभेमध्ये असताना त्याच्या घरचे, त्याचे आई भाऊ बहिणी त्याला भेटण्यासाठी आले, आणि गर्दीमुळे त्यांना जागा नसल्या कारणानं ते त्यांच्या शिष्याने त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला येऊन निरोप दिला, आणि ते म्हटले, प्रभूजी, आपली आई आणि आपले भाऊ आणि बहिणी आपल्याला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. गर्दी खूप असल्यामुळे त्यांना आतमध्ये येता येईना. मग त्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, कोण माझी आई, कोण माझा भाऊ, कोण माझी? अरे, जे परमेश्वराचं वचन ऐकणारे, जे माझ्या परमेश्वर पित्याची इच्छा पूर्ण करणारे आहेत, हेच माझी आई आणि हेच माझे भाऊ. हा भाऊ चुकल्यानंतर याला मी किती वेळ क्षमा करू? 7 वेळेस काय? तो म्हणतो नाही, 7ची 70 वेळेस क्षमा कर. आणि म्हणून आमच्या ख्रिस्तामध्ये असणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, देवाच्या प्रिय लेकरांनो, माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स, आम्ही एकमेकांना क्षमा केली पाहिजे. परंतु एक महत्वाची घटना या ठिकाणी आहे की जो कोणी जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये चुकतो, पाप करतो, त्याची त्याला क्षमा होती, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्धात पाप करतो त्याला त्याची क्षमा नाही. आणि म्हणून आमचा भाऊ जर जगिकरित्या जर चुकत असेल तर त्याला क्षमा होऊ शकते, परंतु आमचा भाऊ किंवा मी स्वतः जर आत्म्याविषयी, उत्सुकतेविषयी, सत्याविषयी, आज्ञाविषयी, प्रभूविषयी, पवित्र आत्म्याविषयी, सत्याविषयी जर चुकत आहोत तर आम्हाला क्षमा नाही. 7ची 70 वेळेचा विषयच नाही. हा तर म्हणतो 7 वेळेस काय? पण माझ्या प्रिय भावांनो, बहिणींना, वडिलांनो, देवाच्या प्रिय अभिषिक्तांनो, या समाला देवाने जर तुमचं आणि माझं पाप जर बघायला गेलं तर माझ्या प्रिय भावांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की आमची पापांची क्षमा 70 पेक्षा कितीतरी पटीने 7000 वेळेस आम्ही पाप केलेलं आहे, तरी देखील प्रभू येशू आम्हाला क्षमा केलेली आहे. परंतु जर असंच पापी जीवन तुमचं आणि माझं जर राहिलं, ती परमेश्वराच्या योजनेविरुद्ध आहे.
हे परमेश्वराच्या पूर्व संकेताविरुद्ध आहे, हे परमेश्वराच्या रहस्याविरुद्ध आहे, हे परमेश्वराने दिलेल्या रेव्होल्युशनच्या विरोधात आहे, परमेश्वराने आखलेल्या दृष्टांताच्या विरोधात आहे, हे परमेश्वराच्या इच्छा आणि प्लॅनिंगच्या विरोधात आहे. कारण परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही पापाचा अंगीकार करावा, आम्ही आमची चूक कबूल करावी आणि ती सोडून देऊन पुन्हा एक वार आमच्या संकटात, आमच्या बंधनात, आमच्या डावपेचात भले जगाने आम्हाला घेरून टाकू, सैतानाच्या डावपेचामध्ये सापडू, तू देव आम्हाला त्याच्या गौरवासाठी त्याच्यातून मुक्त सोडतो. त्या परमेश्वरामध्ये तुम्ही आणि मी जीवन जगत असताना मात्र यापुढे तसलं कुठल्याही प्रकारचा अपराध, पाप, आज्ञाभंग किंवा जे काही आम्ही करतो, जे नाही करून आम्हाला क्षमा मागण्याची पाळी येते. आमच्या भावाला देखील, बहिणीला देखील, याचक साहेबांना देखील, येशूला देखील, पवित्र आत्म्याला देखील. तर या समाला 2 आकडे दिलेले आहेत. एक तर तो म्हणतो 7 वेळेस. म्हणजे मनुष्य जो आहे ना, फार तर फार 7 वेळेस एखाद्या भावाला, बहिणीला, आई वडिलाला, याजकाला क्षमा करतो. मनुष्य 7च्या पुढे त्याची डेअरिंगच चलत नाही. कारण मनुष्य 7.5 लागलेला आहे, मनुष्यात 7.5 लावून घेतलेली, त्याच्यामुळे त्याचं 7च्या आकडा पुढे ढकलतच नाही. 7व्याच्या नंतर एक चूक झाली ना तर 7.5 म्हणतात, तिचे काही क्षमाच नाही. हा हो, ही सत्य परिस्थिती. कस तरी दाबून चोपून 7 वेळेस क्षमा करील. मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो 7 वेळेस नाही, 7ची 70 वेळेस क्षमा कर. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, जर आज आमचे पाप जर घेतले आणि आम्ही प्रभू येशूकडे किती वेळेस क्षमा मागितलं याचे जर लिखाण काढलं, एखादी जर चिठ्ठी काढली, याचा जर अनुभव घेतला किंवा याची जर लिस्ट काढली, तर आमचे पाप 70 पेक्षा जास्त झालेले आहेत. मग याचा अर्थ असा आहे की तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे काय? किंबहुना वारंवार आम्ही तेच पाप करून त्याच पापाबद्दल जर वारंवार जर क्षमा मागत आहोत, तर तुमच्या पापाची क्षमा झाली आहे अशी तुमची खात्री आहे का? फक्त वचन उचलून घ्यायचं नाही, प्रभू येशूचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करतो. मग खरं पाप भेटला लायसन आपल्याला, आहे का नाही? लगेच लायसनच भाऊ आपल्याला. एखादा नाही का म्हणतो तुम्हाला काय लायसन दिलंय का? आणि आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी रक्त सांडलं, आम्हाला विकत घेतलं मोलानी, पापावर विजय मिळवला, आम्ही त्याच्या पुत्रांनी कन्या दत्तक घेतलं, आम्हाला राजपुत्रांनी राजकन्या दिला, आबा बाबा म्हणण्याचा अधिकार दिला, आणि त्याच्या पुत्र कन्या म्हणण्याचा अधिकार दिला, मित्रांचा अधिकार दिला, त्याच्या लेकरांचा अधिकार दिला. मग झालं आपण पाप करायला आपल्याला लायसनच मिळालं? असं नाही. तर ज्या वेळेस परमेश्वर आम्हाला वारंवार क्षमा करतो, परमेश्वर वारंवार आम्हाला सांभाळतो, परमेश्वर वारंवार त्याच्या योजनेमध्ये आम्हाला घेतो, भले दुष्टाच्या कितीही धाडी पडू, एका बाजूला सहस्र पडली, एका बाजूला लक्षवधी तरी पडले, तो परमेश्वराचे स्तोत्र 91 मध्ये सांगतो की कुठलाही व्याधी तुझ्या तंबूजवळ, तुझ्या एरियाजवळ, तुझ्या मीटिंग जवळ, तुझ्या घराजवळ, तुझ्या अंतकरणापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुझ्या बाजूला कितकंही उभा राहते, पण तू हे किती वेळेस, त्याला काही लिमिटेशन आहे. आम्ही आमच्या लेकरांनी 2-4 वेळेस नाही ऐकलं तर देतो ओढून, एक ठेवून लगेच तात्काच. किती तरुण झाले तरी एका रपाट्यात पोरग मुतावलंच पाहिजे. अरे मग तो परमेश्वर आहे, तो एकदा देतो सोडून 2दा देतो, 3दा देतो. पण जर का त्याच्या कचाट्यात सापडलं तर माझ्या प्रिय भावांनो, जगामधलं जो न्यायदंड आहे तो ठराविक काळासाठी आहे, ठराविक वेळेसाठी आहे, ठराविक वर्षाचा आहे. पण तू माझा, तुमचा उद्धार करता, जगाचा उद्धार करता परमेश्वर ज्यावेळेस तुमचा आणि माझा न्याय करील, त्यावेळेस त्याचा न्यायदंड हा सार्वकालिक वतनाचा असेल, त्याचा न्यायदंड हा सर्व काळचा असेल, त्याचा न्यायदंड हा युगानुयुग असेल, कधी न संपणारा वेळ असेल. मग या वेळामध्ये जर तुम्हाला आणि मला दंड, पीडा, त्रास, संकट, अग्नी, व्याधी आणि नरक अग्नीचे चटके जर बसतील तर त्याचा उपयोग काय? म्हणून आम्ही आमच्या दिसणाऱ्या भावावर प्रेम करणं खूप महत्वाचं आहे. आम्ही परमेश्वराच्या वचनानुसार देवाने जगावर एवढं मोठं प्रेम केलं, प्रीती केली की त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की तुमचा माझा जगातला आणि जो विश्वास त्याच्यावर ठेवील त्या एकाचाही नाश होऊ नये ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणीनो, आम्हाला जर एकदा परमेश्वर म्हणताय की 7 वेळेस करू का, तर परमेश्वर म्हणतो नाही 7 वेळेस नाही, 7च्या 70 वेळेस. तिथं आपण वाचू आपण एक. तो म्हणताय की पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध वैयक्तिक मी त्याला क्षमा करावी, 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा.
म्हणूनच स्वर्गाचं राज्य कोण आहे का राजासारखं आहे. आता या ठिकाणी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या कृतज्ञ चाकराच्या दृष्टांतामधून, एका प्रेमाच्या प्रतीकामधून, एक पश्चातापाच्या माध्यमातून, एक क्षमाच्या माध्यमातून त्याच्या योजना याच्यामध्ये, त्याच्या योजना किती आहेत की तो दोन्ही भावांना एकत्र ठेवू इच्छितो, दोन सेवकांना एकत्र करू इच्छितो, दोन लेकरांना एकत्र इच्छितो, तो पवित्र आत्म्या आणि सत्यामध्ये एकत्र ठेवू इच्छितो. दुसरी गोष्ट, त्यांच्यामध्ये अपराध जर झाला तर त्यांना एकमेकाला क्षमा करण्यासाठी देखील तो मार्गदर्शन करतो. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, सहा वेळा नाही, सात वेळा नाही तर 70 वेळेस तो एकमेकाला क्षमा करायला लावतो. पण माझ्या प्रिय भावांनो, तुम्हाला माहिती आहे का, मला माहिती आहे का, आज माझी 70वी भरली म्हणून 70 वेळेस जर माझ्या भावानी मला क्षमा केली असेल, 70 वेळेस माझ्या आई वडिलांनी क्षमा केली असेल, 70 वेळेस माझ्या मित्रांनी क्षमा केली असेल, 70 वेळेस माझ्या गुरुजनांनी क्षमा केली असेल, 70 वेळेस आमच्या याजक पालक साहेब पास्टर साहेबांनी पण क्षमा केली असेल, 70 वेळेस कदाचित देवाने पण क्षमा केली असेल. आता स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय 70 वेळेस. मग आज जर आमची 71वी वेळ जर असली, आता 70 वेळेपर्यंत माफ, पण जर आजच्या पुढे जर 71वी जर वेळ भेटली तर प्रभू येशू सुद्धा काही करू शकत नाही. त्यांनी इकडे डायरेक्ट 70चा आकडा दिला. आता याच्यात लिहिलंय तसं मी सांगतो, मी आपल्या मनाने नाही सांगत. तसं प्रभू मरणापर्यंत, मरणाच्या पीठीपर्यंत क्षमा करतो, तो भाग वेगळा आहे, पण तो त्याला देखील लिमिटेशन आहे. तो या ठिकाणी लिहित आहे, म्हणूनच स्वर्गाचं राज्य कोण आहे का राजासारखं आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशोब घ्यावा असं वाटलं. त्या दासापासून त्या राजाला वाटलं की आता याचा हिशोब घ्यायचा. तुझ्या माझ्यावरची सेवा दिलेली परमेश्वरला वाटलं, पास्टर राजू अल्ला वाटलं आता तुझा हिशोब घ्यायचा आहे. येस, कम विथ मी अँड टेल मी. तू माझ्या समोर ये आणि आता मी तुला विचारतो, तू सांग मला, तू काय केलंस? तू तुझ्या भावांना क्षमा केलीस का? तू सत्य प्रचार केलास का? तू आज्ञा पालन केलेस का? तू रियालिटी सांगितलीस का? तू पवित्र आत्म्याने चाललास का? राजा आहे, तो हिशोब घेईल. आता जमानाला वाटून तो प्रश्न विचारीन, शेवटी राजा आहे. आपल्याला काय, आपलं व्यापार जे एखादा जर आरोपी जर न्यायालयामध्ये गेला ना, ते वकील लय डेंजर असतात. न्यायाधीश बसलेला असतो असा गॉगल घालून, हातोडा घेऊन, ऑर्डर, त्याचं तेवढंच आहे. त्याचं पुस्तकी ज्ञान असतं, त्याला पॉवर असतो, त्याला अधिकार असतो. तो राजा असतो त्या ठिकाणचा गडीवर, त्याला फक्त न्याय करायचा अधिकार आहे. पण केस लढण्यासाठी जे 2 वकील असतात, 2 वकील, मग ते काय करतात, आरोपीला एका पाठीमागे एक प्रश्न विचारतात. सरकारी वकील एका बाजूनी आणि दुसरा वकील दुसऱ्या बाजूने, आणि या दोघांचा मध्ये प्रश्न उत्तराचा खेळ चालतो, पुराव्याचा खेळ चालतो, कागदपत्राचा खेळ चालतो, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं त्या ठिकाणी चालतं केवळ पैशासाठी. आणि मग हा केसचा खटला त्या जजकडे जे डॉक्युमेंट्स येतात, जो प्रूफ येतो, जे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येतं, त्या कलमानुसार त्याला दंड किंवा फ्रीडम सोडल्या जातो. अशाच प्रकारे स्वर्गाचं राज्य कोणा एका राजासारखं आहे. स्वर्गाचं राज्य कसं आहे? एक राजा आहे, आणि त्या राजाला वाटलं की आपल्या दासापासून हिशोब घ्यायचा आहे. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. आमेन. शमूएलाला आवाज दिला, शमूएला उठला आणि गेला इलियासकडे, पास्टर लोकांकडे. आणि मग तो म्हटला, बाबा मला बोलवलंय का? तो म्हटलं नो. परत एकदा आवाज आला, शमूएला नाही. परत एकदा आवाज आला, शमूएला. हा परत एकदा जातो तो इलियासकडे, आणि इलियास मग त्याच्या लक्षात येतं की देव परमेश्वर याला बोलवत आहे, परमेश्वर याच्याशी बातचीत करत आहे, परमेश्वर याला काहीतरी गोष्ट सांगत आहे, परमेश्वर त्याचं प्रकटीकरण याला सांगत आहे, परमेश्वर याला प्रॉफिसाय करत आहे, परमेश्वर याला भविष्यवाणी देत आहे, परमेश्वर याला दर्शन, दृष्टांत, स्वप्न, पूर्वसंकेत, परमेश्वरच्या योजना जगाविषयी काय, लोकाविषयी काय हे सांगत आहे. म्हणून परमेश्वर म्हणतोय, शमूएला. मग हा 4थ्या वेळेस जातो आणि म्हणतो, बोल परमेश्वरा, तुझा दास ऐकत आहे. तू काय म्हटला? बोल परमेश्वरा, बोला परमेश्वरा, तुझा दास ऐकत आहे. आता या राजाला दासापासून हिशोब घ्यायचा आहे. हिशोब शमूएलाला जसं म्हणतो, तो म्हणतो ना, बोल तुझा दास ऐकत आहे. देवाचे दास आपण कसं लिहितो? देवाचे महा अति अभिषिक्त दास, द मॅन ऑफ गॉड,
ब्रदर, अभिषिक्त, अति अभिषिक्त दास, सेवक. जसे की जसं आपलं कल्चर असेल, जसं आपलं या गोष्टी असतील, त्याला एडिशन दिलेले तसंच इथं दिलेले सेम. हा दाखला आपण एकदम आपल्या बोली भाषेत आपण त्याला शेअर करत आहोत. तर तो काय म्हणत आहे या ठिकाणी की आपल्या दासापासून हिशोब घ्यावा असं वाटलं. येणाऱ्या दिवशी परमेश्वर त्याच्या प्रत्येक दासाकडून हिशोब घेणार आहे. न्यायाच्या दिवशी तर अख्ख्या जगाचाच हिशोब होणार आहे. सगळ्यांच्या खात्या वही, सगळ्यांची नोंद वही, सगळ्यांची स्मरण वही, जीवने पुस्तकाची वही, नरक राज्यात गेलेली वही, नाश पावणाऱ्यांची वही, सगळ्या वह्या उलगडणार आहेत आणि मग हिशोब घेण्यात येणार आहे न्यायाच्या दिवशी. पण मला तुम्हाला सांगू द्या, त्या न्यायाच्या दिवशी हिशोब होईन तेव्हा होईन. पण कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होती ना का जिवंत असतानाच हिशोब द्यावा लागतो. मग त्याला काय करायचं? समजा उदाहरणार्थ आम्ही एखाद्याकडून काही किंमत घेतली, वस्तू घेतली किंवा रक्कम घेतली किंवा पैसे घेतले आणि आम्हाला त्यांनी खर्चायला दिले आणि मग त्याच्या डोक्यात आल्यानंतर तो म्हटलं की बा ठीक आहे, तुम्हाला एवढे एवढे पैसे आम्ही दिलेत, याचा खर्च दाखवा, याचा हिशोब दाखवा, याचं नोंदवही दाखवा, कुठे किती खर्च झाले हे दाखवा. काय बोंब पाडणार आहेत आपण? पण जर आम्ही प्रामाणिक आहोत तर निश्चित अर्थानं आम्ही हिशोब दाखवू. या इथं लिहिलंय, माझं तसा काही प्रॉब्लेम नाही भाऊ, तुम्ही सगळं काय करायचं ते करा. कारण कमवणारे तुम्ही, कष्ट करणारे तुम्ही, सगळंच तुम्ही उडवणारे तुम्ही, तुम्हाला हिशोब कोण विचारणार? पण देव त्याच्या मेंढराचा हिशोब त्या सेवका कर्वे घेणार आहे. मग त्याच्यामध्ये पास्टर राजू आल्हाट देखील सुटणार नाही. कितीही बेबीच्या देठापासून कणुकून कुथून आवाज घसा बसूस तरी आरडलो, परंतु माझं हे आरडणं माझं पाप लपू शकणार नाही. माझं हे आरडणं माझा हिशोब रोखू शकणार नाही. मी म्हणू शकत नाही की परमेश्वर दे बापा आणि परमेश्वर बापा पण म्हणू शकत नाही मला की पास्टर राजू आल्हाट तू एवढा घसा ताणू ताणू लोकांना सत्य सांगितलं, तुझा हिशोब माफ नाही. नाही नाही, अजिबात नाही. तू म्हणशील तू माझा दास आहेस, मी तुला निवडलं होतं, मी तुला पाठवलं होतं आणि तू काय केलं त्याचा हिशोब मला दे. हे रियालिटी, तो सोडणार नाही कुणाला. म्हणूनच स्वर्गाचं राज्य कोणा एका राजासारखं आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशोब घ्यावा असं वाटलं आणि तो हिशोब घेऊ लागला. त्यांनी लगेच सुरुवात केली हिशोब घ्यायला. तेव्हा लक्षावधी रुपयाच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणलं. पहिल्या प्रथम एक कर्जदार आणला आणि त्याच्याकडे लक्ष कोटी लाख रुपये त्याच्याकडे कर्ज होता आणि त्या कर्जदाराला आणलं. त्याच्याजवळ फेड कराव्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको, इथं लिहिलंय बरं का, वैयक्तिक या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कुणालाही टार्गेट केल्या जात नाही, कृपया याची नोंद घ्यावी, कारण देवाचं वचन. आता इथं लिहिलंय त्याच्याजवळ फेड कराव्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो म्हणजे मी, त्याची बायको म्हणजे माझी बायको सुजाताला व मुले सुवार्ता संदेश आणि त्याचे जे काही असेल, काही तुटकी मोटकी गाडी घोडी काय आपलं एखादा 1.5 एकर वावर शिवार काय असेल एक्स पाहिजे किंवा नसन, त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. यांचं इकायचं आणि राजाची फेड करून द्यायची, कारण तो एक कर्जदार आहे. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागून घ्या. माय डिअर गॉड, आय रिक्वेस्ट टू प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर, मला वागून घ्या प्रभूजी. मी पाप केलेला आहे सेवा करत असताना देखील, सांसारिक जीवन जगत असताना देखील. प्रभू मी पाप केलेला आहे, बिलिव्हर्स असताना देखील. प्रभू मी पाप केलेला आहे, एक देवाचा सेवक बनून देखील. मी म्हणाल प्रभू येशूला, प्रभू येशू मला माफ कर, प्लीज फॉरगिव्ह मी ऑल डर्टी सिन, व्हॉटएव्हर जे काही असतील ते घाणेरडे कृत्य, माझं पाप, माझा अपराध, माझं काय असेल नसेल ते XYZ, त्याचा हिशोब दिला जाईल, घेतल्या जाईल आणि तो माझ्याकडून फेडण्यात येईल. आणि मग त्या ठिकाणी तो म्हणत आहे की तो पाया पडून विनवलं आणि तो काय म्हणत आहे या ठिकाणी, मला वागून घ्या म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. मला वागून घ्या, मला टायमिंग द्या, थोडासा वेळ द्या, समय द्या,
मी काबड कष्ट करील, मी सत्याने वागेल, मी माझं पूर्वीचं जीवन सोडून देईल. प्रभू येशू मला थोडासा वेळ दे. मला रियालिटीची सेवा करायची आहे, मला सत्य वचन प्रचार करायचा आहे, मला तुझ्या मेंढरांना शोधायचं आहे, घायल झालेल्यांना पट्टी मारायची आहे, जे अंधारात आहे, जे कुकर्मात आहे, जे बंधनात आहे, जे झोखडात आहेत, जे मूर्ती पूजामध्ये आहे, जे सैतानाच्या डावपेचामध्ये आहेत, ज्यांना असत्य गोष्टीमध्ये अडकलेले आहेत, त्या सर्व लेकरांना मला प्रभू येशू घेऊन यायचंय. मला थोडासा वेळ दे प्लीज, कृपया करून मला थोडासा वेळ दे. पाया पडतो मी प्रभू तुझ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. ज्या कार्यासाठी प्रभूजी तू मला निवडलं होतं, कदाचित या 22 वर्षाच्या सेवेमध्ये तुला म्हणावं असं तर माझ्याकडून कार्य घडत नसेल, आणि प्रभू तू जर आज मला हिशोब मागून त्या हिशोबाच्या बदल्यात जर माझं प्रिय पत्नी, माझे दोन्ही लेकरं आणि माझं सर्वस्व विकून देखील जर मी आज जर त्या जगामधला जर गुलाम बनत असेल आणि अधोलोकात जात असेल, तर प्लीज प्रभू मला क्षमा कर. मला थोडासा वेळ दे. माझ्या पत्नीला वेळ दे, माझ्या लेकरांना वेळ दे, माझ्या आई वडिलांना वेळ दे, माझ्या भावंडांना वेळ दे, माझ्या नातेवाईकांना वेळ दे, माझ्या गावाला, माझ्या तालुक्याला, माझ्या जिल्ह्याला, माझ्या राज्याला, माझ्या देशाला वेळ दे प्रभू. आणि तोच वेळ प्रभूने दिलेला आहे. अन्यथा तुमचा आणि माझा कधीच 3, 13, 9, 12 वाजले असते. प्रभू येशूचं आगमन काळ समय जवळ आलेला आहे. प्रभू येशू मेघारूढ होत येत आहे. प्रभू येशू अंताच्या समयापर्यंत आम्ही आलेलो आहोत. केव्हा पडघम वाचतील सांगता येत नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, आमचा हिशोब घेतला जाईल. मला कुणाचं निंदा करण्याची, कुणाचे दोष काढण्याची, चुका काढण्याची लायसन काही प्रभू येशू ख्रिस्ताने दिले नाही, मलाच नाही, कुणालाच दिलं नाही. परंतु देवाचा आत्मा ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो आत्मिक गोष्टीचा गण आणि गुप्त शोध घेतो, आणि माझ्या भावाचा नाश होऊ नये, त्याच्या लेकराचा नाश होऊ नये म्हणून त्याला हे प्रेमाचं आमंत्रण. हे मी जे सांगतोय ना, हे प्रेम आहे. काही लोक म्हणून पाय आता यो कोणत्या प्रेमाचा प्रकार चांगला येत दाना हानितोय. यो काय जरा ठोके होल पडते ना असं बोलतोय. आणि हे कोणतं प्रेम आहे? पवित्र शास्त्र सांगतो, जो पिता, जो बाप असेल, जो आपल्या लेकराला छिडी लावतो ना, तोच त्याच्यावर खरा प्रेम करणार आहे. थुलूबाई थुलू केलं तर पोरग वर घेतलं तर कानात मुतर इकडं वगळलं जाते. कानाचे पडदे फाडून टाकीन ते पोरग. छोटा असताना त्याला जरा 2-4 रपाटे लाव, चांगला 2-3 फोक्यावर, चांगले असे पोटरीवर चांगले असे जाड वळ उठले पाहिजे. ते वळ बघू रडला पाहिजे आणि बदलला पाहिजे. कारण ज्या वेळेस लेकर आमच्या ताब्यातून पुढे जातील त्यावेळेस त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आणि आता सध्याच्या लेकरांच्या अपेक्षा ठेवायची नाही, अजिबात नाही. माझ्या प्रिय भावांनो, हिशोब सगळ्यांना देण्यात येणार आहे, हिशोब सगळ्यांचा घेण्यात येणार आहे. मग हे सांगणं म्हणजे निंदा नाही. हे चूक लोकांपर्यंत पोहोचत करणं हे एखाद्याच्या अंतःकरणाला खडळणं नाहीये. कारण ज्यावेळेस मी दुसऱ्याची चूक दाखवतो त्यावेळेस माझी देखील चूक परमेश्वर उघडी करतो. फार तर फार माझी ती प्रकट होत नाही. एखाद्या भावाची, बहिणीची, बिलोस लोकांची आम्ही धडकेच मोकळी करतो. त्याच्या पाठीमाग देवाच्या वचनाचा हाच उद्देश आहे. परमेश्वराची योजना हीच आहे. परमेश्वराचा पूर्वसंकेत हीच आहे की त्या चुकीबद्दल परमेश्वरने आम्हाला थोडासा वेळ द्या. मग असं झालं की ज्याच्याकडे लक्षावधी रुपयाच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणलं, ज्याच्याकडे लक्षावधी रुपये होते, त्याच्याकडे फेड कराव्यास काही नसल्यामुळं धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको व मुली आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावे. यांना एकच टाकत म्हणतो. बरेच पैसे आहेत ना, एकावंच लागेल. तेव्हा त्या दासानी, तेव्हा त्या सेवकानी, तेव्हा त्या बिलिवसनी, तेव्हा त्या याचकानी परमेश्वराच्या त्या राजाच्या पाया पडून विनवलं. प्लीज विनवलं, विनंती केली, प्रार्थना केली, गडगडलं. मगरमच्छ अश्रू नाही. काही लोक तेवढं पुरतात मगरमच्छ अश्रू असतात. मला वागून घ्या म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन, त्या दासाच्या धन्याला दया आली. त्याने त्याला मोकळं केलं व त्याचं कर्ज सोडून दिलं. दा ओके, माफ, तुला तुझ्यावर दया आली, माफ तुझं कर्ज. तोच दास बाहेर गेल्यावर
त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. आता हे ज्याच्याकडे लक्षावधी रुपये होते ना, त्याच्याच सोबतीला दुसरा एक दास भेटला, सेवक भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये होते. किती भिकारीच होतं काय. याच्याकडे लक्षावधी रुपये कर्ज, आणि लक्षावधी रुपये कर्जाचा जो माणूस आहे, जो दास आहे, तो बाहेर गेला याला क्षमा केल्यानंतर. तो काय झालं, त्याच्या सोबतीचा एक दास त्याला भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते, फक्त 100 रुपये कर्ज होतं भाऊ त्याच्याकडे 100. तेव्हा तो त्याला धरून त्याची नळडी आवळून म्हणाला, असं गाचांड धरलंय, 100 रुपये आणि इकडं तुझ्याकडे माझं येणं आहे ते देऊन टाक. चल आपल्या 100 रुपये दे, मला काय माहित नाही. लगेच नरड धरलं, गचुंडी धरली, गळा धरला, इन्सल्ट केला, अपमान केला. गचुंड्याला धरणं, नरड धरणं म्हणजे काय, किती 100 रुपये. पुढं तुझ्याकडे माझं येणं आहे ते देऊन टाक. यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणला. 100 रुपयासाठी हा बिचारा त्याच्या पाया पडला. त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून, रडून, पश्चाताप करून, दुःखी मनाने, कष्टी मनाने गयावया केली. त्याने प्रार्थना केली, विनंती केली, गाऱ्हाण केलं, दुहाई दिली, भीक मागितलं, त्याच्या पाया पडला. तो म्हणला, मला वागून घे, मला मागून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. मला वागाव गेले, 100 रुपये आहे जे खरंय मी ते देईल. पण त्याचं तो काय केल्या ऐकायला, असं इथं लिहिलंय. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. त्याला काय केलं, त्यांनी तुरुंगात टाकलं. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितलं. त्याच्या सोबतीचे जे दुसरे दास होते त्यांनी येऊन, ते दुःख झालं त्यांना. ज्यावेळेस देवाचा एक सेवकाला त्रास होतो, बाकीचे अवयव देखील दुखले जातात. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे पार्ट आहोत. कोणी कान, कोणी हात, कोणी पाय, कोणी डोक, हे सगळ्या गोष्टी, आणि ख्रिस्त आमचं मस्तक आहे. शरीराच्या एका पार्टला जर दुःख झालं तर बाकीचे पार्ट दुखले जातात. पायाला ठेच लागली तर त्याचं अवधान पाठ कमरापर्यंत येतं, डोळ्यात पाणी येतं, डोकं बधीर होतं. सगळ्या प्रकारच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तयार होतात. आणि म्हणून तुम्ही आणि मी ख्रिस्ताचं शरीर आहोत, अवयव आहोत, आम्ही एकमेकाचे पाठ आहोत. आणि म्हणून आम्ही एकमेकाची काळजी घेणं देखील खूप गरजेचं आहे. एकमेकाला सपोर्ट करणं देखील गरजेचं आहे आणि एकमेकाच्या चुका दाखवणं देखील तितकंच गरजेचं आहे. जर माझं माझ्या भावावर जर प्रेम आहे तर त्याच्या चुका दाखवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. कारण न जाणो कदाचित त्या चुका त्याच्या दाखवल्या नाही आणि त्याने जर पश्चाताप केला नाही, तो जर वळाला नाही, तर माझा भाऊ माझ्या देखवत नरकाच्या राज्यात जर गेला, एक देवाचा शरीराचा पाठ जर, म्हणून तो सांगतोय, तुझा उजवा डोळा पाप करतो ना, तो उजवा येऊ, तर त्याला उपटून फेकून संपूर्ण शरीर घेऊन नरकात जाण्यापेक्षा एक डोळ्याने आंधळा, हेकणा, बाकणा असलेला बरा. तुझं जर उजवा हात जर काम करत नाही, तोडून टाकून दे. संपूर्ण शरीर घेऊन त्या नरकात जाण्यापेक्षा एका हाताने लुळा असलेला बरा. बरेचसे काही उदाहरण आहेत. याचा अर्थ असा नाही की हात तोडून टाकायचा, याचा अर्थ असा नाही की हात डोळा तोडून फोडून टाकायचा, त्याचा वेगळा अर्थ आहे. डोळा पाप करतो म्हणजे डोळ्याला योग्य ते दिसत नाही, आणि डोळा हा शरीराचा प्रकाश आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. तोच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. मग आमचा प्रकाशच गायब झाला, आमचा जर किजव्यासारखा प्रकाश दिसला, मग काय करायचं आमचं? तर या गोष्टी आम्ही बऱ्याचशा रेव्होल्युशनला बऱ्याचशा गोष्टी आहेत कॉमन. आपला विषय जो आहे प्रगटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, पूर्वसंकेत, परमेश्वरच्या योजना. आणि या योजनामध्ये एका चाकराचा कृतघ्न म्हणजे त्याला क्षमा केलेली असताना देखील परत एकदा शिरजोरी करणार, म्हणजे चोरी तर चोरी आणि वरून शिरजोरी.
आता शिरजोरी करायचा टाइम नाही, कारण परमेश्वराने जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जर सपोर्ट केलेला आहे ना, परमेश्वराच्या पद्धतीनेच आम्ही जीवन जगणं खूप महत्वाचं आहे. आणि मग या ठिकाणी तो काय म्हणत आहे, तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे, त्याच्या बरोबरीचे सेवक, दास, बिलीवर्स यांना दुःख झालं. ज्यावेळेस अशी घटना झाली आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितलं. त्यांनी कुणाला सांगितलं? आपला धनी जो हिशोब घ्यायला आला तो. आता तुमचा आणि माझा हिशोब कोण करणार आहे? परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. आता तो आपला धनी आहे. मग त्या धन्याचा यांनी प्रार्थना केली, विनंती केली, त्याच्याकडे रडले आणि त्याला सांगितलं की प्रभू, तुझ्या सेवकाला या ठिकाणी त्याचं देणं फेडीपर्यंत त्याला तुरुंगात टाकलंय. तेव्हा हा घडलेला जो प्रकार आहे हा चांगला नाही असं पाहून त्याच्या सुप्तीचे दास दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्टरित्या सांगितलं. यास असे पुढं. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळं मी ते सर्व देणे तुला सोडले होते ना. तुझ्याकडे माझे लक्षावधी रुपये होते. ते लक्षावधी रुपयाचा हिशोब मागताना ज्यावेळेस मी तुला म्हटलं याच्याकडे फेडण्यासाठी याच्याकडे काही नाही, तर याच्या पत्नीला उचलून आणा, याच्या लेकरांना उचलून आणा, यांना विकून टाका आणि जेवढे काही पैसे आहेत ना तेवढे जमा करा. तू पाया पडलास, प्रभू प्रभू, ओ साहेब, ओ सावकार, ओ महाराज, हे बाप्पा, थोडासा वेळ दे, थोडासा समय दे. मी तुला देऊन टाकला. आता ज्या वेळेस तुझे कुणाकडे तर होते 100, काय होते 100 रुपये गिनमीन, रुपये तरी किती होते? आम्ही जो तू शास्त्रभाग जर वाचला ना, मत्तई कृषी वर्तमान अध्याय क्रमांक 18 आणि वचन क्रमांक या ठिकाणी वचन या ठिकाणी 24व्या क्रमांकाचं वचन आहे. आणि तो हिशोब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयाच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. लक्षावधी रुपये, ज्याच्याकडे भरपूर असे पैसे होते कर्ज, त्याला आणलं. आणि तो ज्यावेळेस क्षमा केली तर 28व्या वचनामध्ये आहे, तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला, त्याच्याकडे त्याचे 100 रुपये होते, फक्त 100 रुपये कर्ज होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हटला, माझे दे. शिव पाया पडला, जसा हा पाया पडला. यांनी गयावाई केली, जसा हा गयावाई लागला. पण याच्या धन्याने याला क्षमा केली. पण तो याचा जो लक्षावधी रुपयाचा जो धनी होता त्याने मात्र त्याच्यावर दया केली नाही आणि त्याला तुरुंगात पाठवलं. मग बाकीचा ज्या समयाचे जे बाकीचे त्याचे मित्र, परिवार, सहकारी, आप्तेष्ट, बंधू, बहिणी किंवा सोबती बरोबरचे असणारे जे आहेत, त्यांना हा प्रकार लक्षात आला. हे पाहून त्याने सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला सांगितलं, परमेश्वराला सांगितलं, त्या राजाला सांगितलं. कारण त्या ठिकाणी लिहित आहे, स्वर्गाचं राज्य हे कोण एका राजासारखं आहे. स्वर्गाचा राजाच प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. आणि याच्या समोर तुम्हाला आणि मला उभा राहायचंय. आमच्यावर कर्ज आहे दादांनो, तुम्हाला काय वाटतंय आमच्यावर कर्ज नाही म्हणून? अहो, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने ते कर्ज फेडलं. त्या दुष्टाच्या, सैतानाच्या गुलामगिरीतून तुम्हाला आणि मला सोडवलं. स्वतःचा प्राण अर्पण केला, स्वतःचं रक्त सांडलं, स्वतःच्या शरीरावर घाव केले, वेताचे फटके त्याला सहन करावं लागले, निंदा नालास्ती सहन करावं लागली, सगळ्या प्रकारचे आरोप, दोषारोप सहन करावं लागले. तरी तो पवित्रतेने, शुद्धने, सत्यातेने चालायला सुरुवात केली. शेवटी त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी मरण सोचलं आणि त्या वधस्तंभावर सैतानाला हरवलं आणि तुम्हाला आणि मला मोल देऊन विकत घेतलंय. मोल. तुमचं आणि माझं कर्ज प्रभू येशू ख्रिस्ताने बुजवलंय. मग त्यांनी बुजावलं म्हणल्यानंतर आम्हाला त्यांनी विकत घेतलं ना, तरी तो म्हणत आहे तुम्ही माझे गुलाम नाहीत, तुम्ही दास नाही, तर तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही माझे लेकर आहात, मी तुम्हाला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. एवढं सगळं विकत घेतलं तरी मग आम्हाला विकत घेऊन देखील जर आम्ही दुष्टपणा करीत असेल, विकत घेऊन जर विकणाऱ्यालाच आम्ही विकत असलो, तर त्याने का नाही आम्हाला नरकात विकावं? का?
कारण लक्षावधी रुपयाची हेराफेरी करणाऱ्याला जर परमेश्वरने क्षमा केली, मग 100 रुपयाची हेराफेरी करणाऱ्याला किंवा 100 रुपयाचं कर्ज असणाऱ्याला तो लक्षावधी मनुष्य क्षमा करू शकला नाही, त्याने त्याला तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकणं म्हणजे बंधनात टाकणं, अडचणीत टाकणं, दुःखात टाकणं, एक कुठंतरी त्याला लॉस मध्ये टाकणं, त्याला नुकसान करणं, थोडक्यात वेगवेगळे त्याला प्रमेय. या ठिकाणी आपण पाहूया पुढं. तो म्हणत आहे, तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा. काय म्हटलं त्यांनी? दुष्ट दासा, तू गयावया केली, तू पाया पाडला, तू लोळला घोळला, तू पश्चाताप केला, तू आरोळी केली, तुझे लेकरं बाळ पुढे दाखवले, माझ्या लेकरा बाळाचं कसं होईल? काही नाही, त्या राजाच्या डोक्यात होतं त्याची बायकोला ऐकायचं, पोरांना ऐकायचं. तर म्हटलं आपण वाचूया ते. या ठिकाणी तू काय म्हणत आहे की त्याच्याजवळ फेड कराव्यास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्या. सरळ स्पष्टरित्या. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, या ठिकाणी तो पुढे लिहित आहे, तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गायवाया केल्यामुळे मी सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय? त्याला प्रश्न विचारला. मी तुझ्यावर दया केली ना, मग तू का नाही दया केली? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून सर्व देणे फिडीपर्यंत त्याला हाल हाल करणाऱ्याच्या हाती दिले. हाल हाल करणाऱ्याच्या म्हणजे काय माहिती का? कसावाच्या तावडीत दिलं, का पाहिला. हाल हाल करण्याचे म्हणजे हालाल कुठं होतात माहिती का? नरकात. हाल हाल कुठं होतात माहिती का? अधोलोकात. हालाल कुठं होतात माहिती का? दुःखरूप भट्टीत टाकले. हालाल कुठं होतात? परमेश्वरच्या राज्यात आनंदी आनंदी. मग हाल हाल करणाऱ्याच्या हाती त्याला दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण जर तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणे तुमचं करेल. म्हणून आम्ही एकमेकाला क्षमा केली पाहिजे. या वचनाच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायला आवडेल, वचन सांगत असताना जेवढे बंधून भगिनी आले वचनाच्या माध्यमातून त्यांना काही आम्ही सोडलं नाही. मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मी कबूल करतो, आमच्या समोर बिशप येऊ नये तर कोऑर्डिनेटर येऊ नये तर कुणीही येऊ, वचनाच्या बाबतीत कुणाला क्षमा नाही. परंतु जैगिकरित्या जर काही चुकी झाली तर मी तुम्हाला एक मित्र, भाऊ, बंधू, बिलवज, सेवक या नात्याने मी तुम्हाला क्षमा मागतो. आणि तुम्ही जेवढे जेवढे काही कुकर्म केले तुम्ही देखील एकमेकाला क्षमा मागा. पण याचा अर्थ असा नाही परत एक्का तळवेस येईल म्हणून. नाही, 7ची 17 वेळा झाली. दादांनो, बहिणींनो, आईनो, वडिलांनो, सेवकांनो, कदाचित एका तळवेस जर का आम्ही कुणाच्या राऊंड मध्ये सापडलो, हो तो राऊंड खूप अवघड राहील. मग आम्हाला परमेश्वरने आतापर्यंत कसं तरी राखलंय, सांभाळलंय, व्यवस्थित ठेवलंय. पण जर राऊंड मध्ये कधी सापडलो ना, कोविडच्या टायमिंगला एकदा राऊंड मध्ये सापडले ना, लोक असे दांड्याने हानीत होते. अरे 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 तो आजार बरा, पण ते टोले काही खरे नव्हते. पोरांना वाचता येत नव्हतं. काही काही पोरं तर तवे बांधून गेले. मग त्यांच्या लक्षात आले, यार हे तवे मागत तवे बांधले पाठी माग. मग यांनी जरा एक जागा सोडून हाणायला चालू केलं, बरगड्याच हाणल्या मग यांच्या. मग यांनी उशा बांधायला चालू केलं. मग यांच्या ध्यानात आलं, मग त्यांनी पोटऱ्याच हाणायला चालू केल्या. हे रियालिटीच आहे, हे सत्य आहे. आणि म्हणून आता इथून पुढे आम्ही राऊंड मध्ये सापडू नका. देवाच्या राऊंड मध्ये सापडले तर नो चान्स बाबा. मग आता इथं आम्ही एकमेकाला हुलझपट करू शकतो, इथं वशिलेबाजी करू शकतो, इथं दाबदडप करू शकतो, इथं रडो गागू शकतो. पण ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल त्यावेळेस नाही रडणं, ना वशिला, ना काहीच. कारण तो आपल्याला दयामाया करणार नाही. त्याला मारायच्या वेळेस दयामाया नाही केली, पाप करताना आपण दयामाया नाही करीत. पाप करताना आपण कुकर्म करताना, आज्ञाभंग करताना, असत्य करताना, लोकांना लुटताना, लोकांना खराब डुप्लिकेट शिक्षण देताना, खोटी प्रिचन करताना, खोटी प्रोफेसाई करताना, आमचं तोंड आमची जीभ गळून नाही पडत तवाले लाल 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 करती, आहे की नाही?
आणि मग देव ज्यावेळेस दंड देईल ना त्याची जीभ नाही लळ करणं, वळवळच करीन मग. आणि तुम्हाला मग त्याच्यात मी पण आलो कार्यक्रमात मग आमचा. तर या ठिकाणी पवित्र शास्त्राच्या माध्यमातून मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 18 आणि वचन क्रमांक 35 मध्ये तो म्हणत आहे की म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याचप्रमाणे तुमचेही करील. आणि म्हणून आज परमेश्वरची योजना आहे की तुम्ही आणि मी आपल्या बंधूला क्षमा करावी. त्याला शोक सागरात, दुःख सागरात, पिढीच्या सागरात, नरकाच्या सागरात, आग्नीच्या सागरात जाण्यापासून वाचवावं. क्षमा करावी म्हणजे याचा अर्थ असा नाही तो काही करीन माफ कर म्हणायचं. क्षमा करण्याचा दुसरा पण उद्देश आहे. काही काही वाटतं क्षमा करायचं म्हणलं होतं आपलं 2-4 मुसखडी तोडीन एकामागे एक एकामागे एक एकामागे एक आणि त्याला म्हणायचं ओके क्षमा तुला क्षमा तुला. तो दरवेळेसच आणीन तुम्हाला, तुम्ही माझं दरवेळेस क्षमा. ती क्षमा नाहीये. क्षमेचे देखील प्रकार येत. क्षमा माफ करणं म्हणजे त्या चुकीपासून त्याला परावृत्त देखील करणं, त्या पापापासून त्याला सोडवणं देखील, त्या वाईट प्रसंगातून त्याला बाहेर काढणं देखील म्हणतात. नुसतं क्षमा नाही तर त्याला सगळ्या गोष्टीची जोड लावणं. ते वेगवेगळ्या प्रकारे येतात. आपला विषय क्षमा जर असता तर त्याच्यावर आपण 4-5 एपिसोड चिंतन म्हणून अध्ययन केलं असतं. आपला विषय आहे प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, पूर्व संकेत, परमेश्वरची योजना. परंतु यामधून आम्हाला परमेश्वरने सांगितलेलं आहे की परमेश्वरची योजना आहे की तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आम्ही पाप करू नये आणि जर झालेलं आहे तर त्याची पश्चाताप करावं, स्वर्गाच्या राज्याकडे वळावं. आणि त्याचा खास विशिष्ट गुण या धर्मामध्ये सांगला जातो या चॅप्टर मध्ये की तो म्हणतो की स्वर्गाचं राज्य कोणा एका राजासारखं आहे. म्हणजे मला तुम्हाला या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचंय माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या सेवकांनो, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तानी ज्या ज्या वेळेस त्याचं मुख उघडलं, ज्या ज्या वेळेस त्यांनी टीचिंग केली, प्रीचिंग केली, हिलिंग केली, मिराकल केले, शुभवर्तमान गाजवली, सुवार्ता गाजवली, प्रचार केला, त्या वेळेस देवाच्या राज्याच्या व्यतिरिक्त त्यांनी चुनान काही बाकीचं लावलंच नाही. का आमच्याकडे देवाचं राज्य राहतं बाजूला आणि आमचं खायचंच राज्य तयार होतं. आमच्या हिलिंग मिलिंग मिनिस्टरच्या कशाचे आहेत माहिती का? देवाच्या स्वर्गाच्या राज्याचं राहतं बाजूला आणि जगाच्या राज्याचं. पुन्हा एक वार सांगेल, जवळजवळ 115व्या भागामध्ये प्रत्येक भागामध्ये सांगितलंय की आम्ही स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगणारे लोक आहोत. आज जर जितक्या जितक्या सेवकांनी दासांनी स्वर्गाचं राज्य सोडून जगाची जर सुवार्ता सांगितली असेल, सावधान. द प्रॉफेट, द प्रीचर, द टीचर, सुवार्थी कोण असतील XYZ सावधान व्हा. आमचा हिशोब परमेश्वर घेण्यास तयार झालेला आहे. आम्हाला कदाही केव्हाही तो बोलवण्यात येईल. तो म्हणशील चल, कम हिअर माय डिअर ब्रदर्स, माय डिअर सिस्टर्स, माय डिअर पास्टर, माय डिअर अपोस्टल, माय डिअर आणखीन कोण प्रॉफेट, कम अँड टेल मी. ये इकडे, मी विचारतो ते सांग. तुला जे मेंढर मी दिले होते, तुला जो कळप चारवायला दिला होता, तुझ्याकडे जे विश्वासणारे भाऊ तुला त्या चर्च मध्ये दिले होते, काय 5, 50, 100, 1000, 2000 काय शिकवलं त्यांना सांग. किती सत्य शिकवलं सांग. किती पवित्र आत्मा मिळाला सांग. किती स्वर्गाच्या राज्याविषयी किती किती लोकांना माहिती सांग. पहिलं तुला माहिती का? तू म्हणशील नो. एक उडीन मग प्रभू, अरे तुलाच माहित नाही मूर्खा. आणि मग तू कोणती सुवार्ता घेऊन चालला? प्रभू मी, तू म्हटलं ना प्रभूकडे आल्यानंतर श्रीमंत होते, प्रभूकडे आलो व्हिसा मिळतो, प्रभूकडे आलो मग आजारी नाही पडत माणूस, प्रभूकडे आलो गरिबीचे श्रीमंत होतो. आणि मग तुझ्याकडे नव्हते का जेवण मिळत, तू नाही का चमत्कार करत? मग सांगितले मी ती सुवार्ता. अरे काय सुवार्ता सांगितली आणि काय चाललंय? स्वर्गाच्या राज्याविषयी लोकांना सांगा. हीच सुवार्ता घेऊन योहान शुभवर्तमान, योहान जो संदेशा बॅप्टिझम आहे ना, त्याने हीच सुवार्ता सांगितली. पश्चाताप करा आणि प्रभूकडे वळा, परमेश्वरकडे वळा, देवाकडे वळा, यहोवाकडे वळा, निर्माणकर्त्याकडे वळा, सृष्टी निर्माण करता अल्फा ओमेगा आदी अंत सुरुवात शेवट त्याच्याकडे वळा. कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणताय काळाची पूर्णता झालेली आहे, पश्चाताप करा. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आमच्या जवळ आलंय जगाचं राज्य.
आमच्याकडे राज्य कोणते? जगाचं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही या जगामध्ये, या जगातल्या राज्यामध्ये उपरे आमच्या खेडेगावात उपरे म्हणले भांडण होते बरं का. आपण म्हणलो ना पाठी बांधून आले तर उपरे कुठाले आले तर आमच्या गावातून देतात वाईटात रज आमच्या जातीचे ना गोचीचे आमच्या वावरे शिवर आमक पालन राग येतो. हो, उपरे म्हणजे काय? ज्याला काहीच अस्तित्व नाही ते तो स्वतः प्रभू येशू परमेश्वर म्हणतो तुम्ही या जगातले उपरे आणि प्रवासी आहात. आमचा प्रवास चालू आहे आणि आमचा प्रवास आहे मार्ग सत्य आणि जीवन म्हटलेल्या रस्त्याने. सार्वकालिक वतन आमचं शिवण, आमचं देश, परमेश्वराचं राज्य, आमचं वैभव आणि त्या राज्यावर स्वर्गीय राज्याचे तुम्ही आणि मी वारिस पुत्र आणि कन्या आहोत, राजपुत्र आणि राजकन्या आहोत आणि आम्हाला तिथं जायचंय. आम्ही बसलो जगातच. जगाची खैली खुशाली तुम्हाला हवी आहे परमेश्वराला मान्य, पण देव जसं ठेवेल तसं राहा. प्रभूच्या गौरवासाठी जीवन जगत असताना ज्यावेळेस देव परमेश्वर आम्हाला बोलवीन, पास्टर राजू आला टिकडी, मी काय प्रभूजी, हा तुझा आवाज खूप सुंदर होता, तू गाणं लय चांगलं म्हणत होता, तुझे वचन स्पीड मध्ये होतो, वाव व्हेरी नाईस, थँक व्हेरी मस्त मस्त चांगलं बरं का पास्टर राजू आला, चांगलं. हा आणि तू काय देवाचं वचन पण चांगलं शिकवत होता आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. मग आणखीन काय? हा तू तुझे तो लय भाग झालीत प्रकटीकरण किती 115 अजून किती होते काय माहित. लय टॅलेंट समजतो का तू सगळ्या लोकात? अय दाढीवाले लय टॅलेंट आहे का तू? अरे तू लोकांना शिकवलं पण स्वतः मात्र कोरा होतास. जर का प्रभूने माझा हिशोब घ्यायला सुरू केला, कारण आता मी दुसऱ्याच्या पालकाचं नाव घेतलं तर लोकांना लय कुणं लागल ना, वाकडं लागल ना, त्याच्यामुळे मी मलाच हाणू घेतो. आता थोबड असं सुजू घेतो, हाणू घेतो आहे का नाही? कारण हे सांगायला गेलं तर नाही, ही निंदा होती. अरे बाबा हे प्रेम, हे प्रेम, दिस इज अ लव मिनिस्ट्री. ही लव मिनिस्ट्री प्रेम. लोकांना वाटतं ही कोणती लव मिनिस्ट्री बा? प्रेमामध्ये तर किती नाजूक बोलते, प्रेमामध्ये किती असं रिलॅक्स असते, असं काही आजादुजापणा नसतो प्रेमामध्ये, एवढे फटके सटके नसते, लटके असते. हा असे लटके झटके नसतात आपल्याकडे, फटकेच असतात वचनाचे. कारण प्रभू मला देतो, आत्मा मला टोचणी लावतो, आत्मा मला शांत बसू देत नाही. आत्मा सांगतो तुला मी यासाठी निवडलेला आहे की जे अंधारात आहे त्यांच्यासाठी तू प्रकाश बन. कारण देवाचा पुत्र प्रकाश, तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, तुम्ही जगाच्या प्रकाशात आणि मी स्वतःला प्रभू येशूचा एक छोटासा लाईट समजतो. माझ्यामध्ये जर अंधार झाला तर लोकांना काय दाखवायचं नाही, दाखवायचं काय? मग माझ्या मधला प्रकाश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तुमच्या मधला प्रकाश इतरांपर्यंत पोहोचला पाहिजे. तुमच्या मधले सत्कृत्य पाहून, तुमच्या मधलं आज्ञा पालन पाहून, तुमच्या मधलं चांगले सत्य पाहून लोकांनी देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करावा. ही देवाची योजना, ही देवाची इच्छा, हे देवाचा प्लॅनिंग, हे देवाचं दर्शन, हे देवाचं पूर्वसंकेत, हा देवाचा दृष्टांत आहे. आम्ही हा सोडून दिलाय आणि आमचं स्टेटस बघितलो, आमची गाडी बघितल्यानंतर वाव व्हॉट अ ब्युटिफुल कार, नाईस, व्हेरी नाईस, वाव काय मस्त 3 पीस आहे, बापरे कुठून आणलाय, काय बटन चमकते, आम्हाला लय भारी वाटत. वाव इस्रायलला गेलतय, व्हेरी नाईस, आम्हाला हे वाटत. अरे इस्रायलला गेले म्हणजे काही स्वर्गाच्या राज्यात नाही गेले, आणि इस्रायलला गेले, येरुशलेमला गेले, दावीद नगरात गेले, तिथली माती बुचकुली भर खाल्ली आणि त्या यार्दीनं तिथलं पाणी पिले, बाप्तिस्मा घेतली म्हणजे स्वर्गाच्या राज्यात तुमची एंट्री नाही. दुसऱ्याच्या दानपत्रावर जाणार यांनो असं समजू नका आम्ही तिकडून जाऊन आलो म्हणजे स्वर्गात गेलो. हे प्रवास, हे प्रवास प्रभू येशू ख्रिस्तानी प्रवास केला तो तिथं कायम स्वरूपीचा नाही थांबला, आमचंही असंच. आणि म्हणून आम्ही जिवंत असतानाच काही गोष्टी शिकणं, समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सत्य प्रचार करणं खूप महत्वाचं आहे. परमेश्वर आम्हाला वारंवार संधी देत आहे. कदाचित यापुढे जर आम्हाला संधी भेटली नाही आणि एखाद्याच्या तडाख्यात जर सापडलो परत एकदा आपण कोणत्याही कारण असतो, तर त्या टायमिंगला कोणी मदतीला येणार नाही. जे मदतीला येते ना त्यांना लय धुतील, हे पण रियालिटी. कारण देवाचं टायमिंग भरून गेल्यावर काय प्रभू ते यांना येऊच नाही देणार मदतीला कोणाला. प्रभू 17 वेळेपर्यंत त्यांनी अकाउंट दिलाय. त्याचा भाऊ म्हणतो मी 7 वेळेस करू का? तुमचं 7 वेळेस नाही, 7:70. अरे पण आपली 71 वेळेस झाली तर. आणि म्हणून आज वचनाच्या माध्यमातून केवळ स्वर्गाचं राज्य कसं असतं याविषयी तो सांगत आहे. तो म्हणत आहे की कुणी एक स्वर्गाचं राज्य कोणत्या एका राजासारखं आहे. त्या राजाला वाटलं आपल्या दासाकडून हिशोब घ्यावा. मग स्वर्गाचं राज्य परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो येणार आहे तो हिशोब घ्यायलाच येणार आहे. आपलं लय बिल झालं, लय उदारी झाली, हो लय पाप वाढलं, लय उदार.
तो म्हणतोय यांची उदारी घ्यावा काही नको, प्रभू म्हणतो जाऊ दे, माफ कर माफ कर माफ कर. पण न्यायाच्या दिवशी एक खटी तुमच्या आणि माझ्या वह्या उघडतील. किराणेवाल्याची द्यावा लागतील, खुर्च्यावाल्याची द्यावा लागतील, स्टेजवाल्याची द्यावा लागतील, ज्वारीवाल्याची द्यावा लागतील. आणखीन पेट्रोलवाल्याची, पेट्रोल तर नाही उधार मिळत, पण असे किराणा, असे चादरी, बेडशीट, रगी, स्वेटर असं नाही का आपण विकत घेतो ना, ती येते 4 महिने. तर आमच्याकडे येणार घेतो, माझ्याकडे 2 स्वेटर घेतले. असं उधारी द्यावाच लागायची. नाही दिली ना त्यांनी, नाही त्या स्वेटर तर नाही, स्वेटर नेले तर बरोबर आहे, पण स्वेटर घालणारेच उचलून नेले तर मग काय करायचं, अवघडच होईल आहे की नाही. म्हणजे ही उधारी आम्हाला द्यावा लागेल. आमचं कर्ज आम्हाला द्यावंच लागेल. बुडवा तर काही येणार नाही. मग आम्ही देवाचं कर्जदार जर झालो तर देव ज्यावेळेस न्याय करायला येईल. आणि ज्यावेळेस या कृतज्ञचा अकराला पुढं बोलवलं आणि त्याला म्हटलं बाबा माझे पैसे दे, तुझ्याकडे ₹1,00,000, तुझ्याकडे लक्षावधी, या ठिकाणी लिहिलेलं आहे लक्षावधी रुपयाचे. आता आमच्याकडे किती आहे चांगलं माहित नाही, पण किती खराब आहे हे माहित नाही. पण आज प्रभूला तुम्ही म्हणू शकता, कळवळा येऊ शकतो प्रभूला म्हणायचं, प्रभू तो आमचा हिशोब घेणार आहे ना, थोडासा वेळ दे. न जाणू आज जर माझा हिशोब घेतला आणि मला जर हिशोब देता नाही आला तर मी आजच प्रभू आपला हिशोब काही करू नको बरं. आता माझी काही आताच तयारी नाही. मी आतापासून पश्चाताप करायला सुरुवात करीन. मी आता सत्य वागायला चालू करीन. मी आता चांगला वागन. मीच आपला जे काही असेल त्याचं समाधान मानीन. आता काही मी लय स्वतःला लय नाही समजणार. प्रभू टायकोट असलं तर टायकोट घालीन, असे कपडे असले तर असे घालीन, पेंटिंगचे कपडे असले मळाले तर ते घालीन. प्रभू मला थोडासा टाइम दे. आणि आतापर्यंत मी वचन सांगतो प्रभू, याच्या पुढे मी वचनच सांगन. कुठं चुकत असेल मी माझी स्वतःची चूक सुधारून घेईन. आम्हाला प्रत्येकासाठी आहे वचन, प्रत्येकासाठी, असं काही नाही. मी तुम्हाला सांगतो म्हणून तुमच्यासाठी. काही लोकांना लगेच लागून घेतात माझ्यासाठी लगेच अंगावर ओढून घ्यायचं, आ बैल मुझे मार. आणि चोराच्या मनात चालणं, एखाद्याचं नाव नाही घेतलं तरी एखाद्याला वाटतं डायरेक्ट यस माझं. अरे माझं तुझं काय बांधाला भाऊ आहे का? आम्ही का बांधाला बांधी का? मी तुझे मेंढर चोरले, तुम्ही माझी मेंढर चोरली, किंवा मी तुमची मिनिस्ट्री खराब केली, तुम्ही माझी केली नाही. मग लागत कसं? चोरालाच लागत. मग चोराने समजायचं. आता एकदा पोलीस स्टेशन मधून आल्यानंतर चोराला समक्ष दिल्या जाते की या पुढं तू हे गोष्टी करू नको, अन्यथा मग तुझ्यावर दुसरा कलम टाकू बरं का. म्हणून सावधान व्हा आणि वेळीच जागृत व्हा. अन्यथा एकातर वेळ जर झाली तर प्रभूही काही करू शकणार नाही, भावंडही काही करू शकणार नाही, आणि कुणीच आम्हाला साथ देणार नाही. आम्हाला फक्त साथ एकच देईल. तुम्हाला ऐकायला आवडेल, मला सांगायला आवडेल, नरकात साथ मिळेल. बाकीचे म्हणते आव 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 बरंच झालं वाव, आम्हाला जोडीदार नव्हता. हो लय जण आम्ही कवाची वाट बघत होतो, पास्टर तुमची या या या. नरकात म्हणते मला या पास्टर, बरं झालं तुम्ही लोकाला जिवंत असताना लय पिळलं राहू, या 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 वेलकम वेलकम. माझ्या अगोदर जाऊन बसलेले असते ना काही. असं न हो, ही देवाची इच्छा आहे, ही परमेश्वरची योजना आहे. आणि म्हणून आम्ही काही गोष्टीचं सतर्कपणा ठेवणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि म्हणून आपण या आजच्या भागामध्ये 115 क्रमांकाच्या भागामध्ये कृतज्ञ चाकराचा दृष्टांत पाहत असताना, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तानी ही गोष्ट समजून सांगत असताना परमेश्वर म्हणजे स्वर्गाच्या राज्याविषयीच सांगितलं. तर माझी हात जोडून नम्र विनंती आहे सेवकांना, अपोस्टल, पास्टर, जे कोणी XYZ असतील, कृपया स्वर्गाच्या राज्याविषयीची घोषणा करा. जगातल्या घोषणा बंद करा. लोक जरी म्हणले ना आम्हाला जगातलं सांगा, तुम्ही म्हणा भाऊ आम्ही जगात उपरेन प्रवासी, आता आमचा जगातला पत्ता कट झालाय, आता आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायचंय. तुम्हाला स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता ऐकायची का? ऐका. नसले ऐकायचे ना बिंदस माया सोडून जाऊ द्या. गेट आउट. हा म्हणा बिंदस गेट आउट, काही फरक नाही पडत. आणि त्यांना गेट आउट नाही केलं, त्यांच्या मन धरणी करण्यासाठी जर जगातली सुवार्ता सांगितली ना तर ते नरकात जाते तर जाते, पण पहिले तुम्ही जाता. आणि ही देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी किंवा ते नरकात जाऊ नये, तर सर्व स्वर्गाच्या राज्यात जावं. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे, आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर रायशू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हृदयापासून हार्दिक स्वागत करतो. आपल्याकडे काही प्रार्थना विनंत्या नवीन आलेल्या आहेत. पुन्हा एक वार जुन्या पण आपण प्रार्थना विनंत्या करणार आहोत. पहिली प्रार्थना विनंती आज आपण घेणार आहोत. ब्रदर संदीप पाचारणे यांना आरोग्य मिळण्यासाठी, हे नागपूरमध्ये अहमदनगर मध्ये असतात.
रात्री त्यांचं नाव घेण्यासाठी थोडासा उशीर झाला किंवा घेतलं नाही, जरा कमेंट मला नंतर पोहोचली, त्यासाठी कृपया ब्रदर संदीप पाचारणे यांच्यासाठी, आरोग्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना करा. त्याचप्रमाणे ब्रदर अजित तोरडे नवी मुंबई त्यांच्या कुटुंबासाठी, तसंच ब्रदर सुनील यवतमध्ये आहेत पुण्यामधून त्यांच्या परिवारासाठी, सेवेसाठी. त्याचप्रमाणे ब्रदर शंकर गायकवाड मधून आहेत नाशिक मधून त्यांच्या परिवारासाठी. त्याचप्रमाणे राजगुरू परिवार आहे संगमनेर मधून त्या परिवारासाठी. आणखीन एक प्रार्थना विनंत्या 2 आलेल्या आहेत. आज ज्या ठिकाणी प्रभू येशूने शुभवर्तमान गाजवण्याची संधी दिली. आणखीन एक प्रार्थना विनंती आहे ब्रदर किरण राजेश फुलपगार, डॉन बॉस्को कॉलनी अहमदनगर, त्या कुटुंबासाठी, प्रिय भावासाठी. आणखीन 2 सिस्टरसाठी प्रार्थना आहेत. सिस्टर सिंधुबाई दादा भाऊ मोरे खंडाळा या गावामध्ये अहमदनगर मधून. सिस्टर मधुमती संतोष मोरे या बहिणीसाठी विशेष प्रार्थना करा. संधिवात आहे त्यांना आणि एका महिन्याला कमीत कमी 1200 रुपयाच्या गोळ्या त्यांना खावा लागतात. आणि प्रभूने ते अद्भुत कार्य आज यावेळेस करावं. हे जितक्यांचे नावं घेतली त्यांच्या जीवनामध्ये आजच परमेश्वराने एंट्री मारावी म्हणून सर्व अभिषिक्त सेवकांना, सेविकेंना, विश्वासणाऱ्या भावांना मी विनंती करतो, कृपया या प्रार्थनेसाठी मध्यस्थी करा. पवित्र 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 अति पवित्रचा उगम नसणारा आमच्या जिवंत गुरुशाल दे बापा, पुन्हा एक वार नव्याने आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. परमेश्वर ब्रदर संदीप पाचारने या समाला प्रभू येशूच्या सामर्थ्यामध्ये राईट नाव we all order in the name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही सर्व भाऊ आणि बहिणींनी देवाचे सेवक मिळून प्रिय प्रभू येशू त्या बंधू संदीप पाचारण्यासाठी मी प्रार्थना करतो. सर्व प्रकारचं अशुद्धपण, सर्व प्रकारचं शरीरातलं परमेश्वर देवाचे काही व्याधी विकार आहे येशूच्या नावात, सर्व गुचक्याचा विकार, सर्व वेगवेगळे प्रकार जे काही आहेत प्रभू येशूच्या नावात यस मला त्यांना तात्काळ बल दे. आम्ही प्रार्थना विनंती करतो प्रभूशी ब्रदर किरण राजेश फुलपगार साठी, डॉन बॉस्को कॉलनीसाठी, त्या भावांच्या संपूर्ण कुटुंबासाठी, सर्वस्वासाठी. त्याचप्रमाणे सिंधुबाई आणि त्याचप्रमाणे मधुताई, त्याचप्रमाणे परमेश्वर शंकर ब्रदर त्यांचं कुटुंब, आणखीन राजगुरू परिवार, जेवढे काही लाईव्ह सेशनला जुडणारे आहेत त्या प्रत्येकाच्या साठी आम्ही परमेश्वर देव बाप्पा प्रार्थना विनंती करतो. कारण मनुष्याचं पाहणं बाह्य स्वरूपाचं आहे, परंतु परमेश्वर देवापा तू अंतकरण पारखणारा देव आहेस. तू त्यांच्या अंतकरणामध्ये ज्या काही व्याधी, आजार, विकार, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, बंधन, जोखडं, गरिबी, कर्जबाजारीपणा, जे काही ताण दबाव असेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविक मिळून, विश्वासणारे भाऊ बहिणी मिळून आणि मी स्वतः प्रभू येशू तुझा सेवक या नात्याने अधिकारवाणीने हा सर्व आशीर्वाद आम्ही तुझ्याकडून मागतो आणि अधिकारवाणीने तू दिलेल्या सामर्थ्याने यांच्या जीवनातला शुद्धपणा आम्ही दटवतो. सर्व यांना मोकळीक दे. परमेश्वर देव बाप्पा लाईव्ह सेशनला जुडणाऱ्या सर्व अभिषिक्तावर, तुझ्या विश्वासणाऱ्या लेकरावर, मित्र, आप्तेष्ट, स्नेही या प्रत्येकावर तुझी कृपा दृष्टी राहू दे. प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे आशीर्वाद देऊन तृप्त कर. प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित कर आणि आम्ही स्वर्गाच्या राज्याची आस धरावी, स्वर्गाचं राज्य जाणून घ्यावं आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये काय हवं आहे, काय नको आहे, आम्हाला कशा प्रकारचं राहावं लागेल याचं परमेश्वर देवपा प्लॅन आम्ही इथं जिवंत असताना त्याप्रमाणे वागायला सुरुवात करावी अशी सहाय्य मदत कर. प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, प्रार्थना करतो संपूर्ण राज्यांसाठी, प्रार्थना करतो माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, प्रार्थना करतो सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवा संस्था. प्रार्थनेत आठवण ठेवतो माझ्या भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स, जवान, कमांडो आणि त्यांच्या कुटुंबासाठी. प्रार्थनेत आठवण करतो सर्व शेतकरी आणि त्यांच्या समस्याबद्दल. आम्ही प्रार्थनेत आठवण ठेवतो प्रिय प्रभू येशू तुझ्या सर्व अभिषिक्त सेवकाबद्दल. आम्ही प्रार्थनेत आठवण ठेवतो प्रिय देवबापा माझ्या सर्व कुटुंबाबद्दल, माझी प्रिय पत्नी, माझी दोन्ही लेकरं, माझी आई वडील, मी स्वतः, आमचं सर्वस्व परमेश्वर देव आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत, गौरव करीत, आतापर्यंत आम्हाला राखलं, सांभाळच, तुझे उपकार मानित प्रिय बाप्पा येणाऱ्या सर्व दिवसामध्ये कुठलीही परिस्थिती असो सत्याला न सोडता आम्ही शेवटापर्यंत तुझ्या सानिध्यात राहावं, सत्यामध्ये टिकावं, आत्म्याच्या प्रेरणेने चालावं म्हणून तू आम्हाला मार्गदर्शन कर. सर्व अडकणं बंधन तोडलेस आभार मानत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, उपकार स्तुतीसह जो उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र
गोड सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता तू आमीन. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्ताचा जय जयकार असो. आमीन आमीन आमीन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.